पुणे जिल्हा रेड, समृद्धी घोरपडे सांगली ब्ल्यू। त्यानंतर स्वाती शिंदे शिरसाट छत्रपती संभाजीनगर रेड, तृप्ती गुरव कोल्हापूर आता थांब चालू ब्ल्यू तयार राहायचं। 53 किलो महिला वजन गट संपल्यानंतर 55 किलो महिला वजन गटातील महिला पैलवान तयार रहा। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। संपूर्ण महाराष्ट्रभर दुर्गा मातेचा नवरात्र उत्सव चाललेला आहे आणि पैलवान मुली लढायला लागलेले आहेत। ओंकार पाटील कोल्हापूर लाल कास्टूम मध्ये सॉरी मुरलीधर पाटील कोल्हापूर सांगली लाल कास्टूम मध्ये, वैभव पाटील कोल्हापूर निळ्या कास्टूम मध्ये तयार। खिळको रोमन प्रकारातील मुले सर्व गटातील राऊंड होणार आहेत आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळा कास्टूम धारण केले ओंकार पाटील कोल्हापूर हे पैलवान दिले। अर्पिता कोळे पुणे जिल्हा हेड, मुरलीधर पाटील सांगली लाल कास्टूम मध्ये आणि वैभव पाटील कोल्हापूर निळा कास्टूम मध्ये आलेला। समृद्धी घोरपडे चालू कुस्तीनंतर तयार राहायचंय। 60 किलो वजन गट गिरको रोमान पैलवान तयार। उदयसिंह बारवान छत्रपती संभाजीनगर लाल कास्टूम मध्ये तयार। जयंत शेंगे सातारा निळ्या कास्टूम मध्ये तयार। धुळेवाली द्याला नाही ये हीच डिफेन्सची कुस्ती म्हणून अशी जर कुस्ती झाली नंतर तिला देते नाही। चालू कुस्तीनंतर अर्पिता कोळे पुणे जिल्हा रेड, समृद्धी घोरपडे सांगली ब्ल्यू। या ठिकाणी एक आधार कार्ड सापडलेला आहे। आयुष गिरीधरराव ठाकरे अमरावतीला आहे। त्यांना आपला आधार कार्ड या ठिकाणी घेऊन जायचं। त्रेपन्न किलो वजन गटातील महिला पैलवानांच्या कुस्त्या झाल्यानंतर 55 किलो वजन गटातील महिला पैलवान तयारीला लागला।
चालू कुस्तीनंतर 60 किलो वजन गट उदयचे बालवान संभाजीनगर लाल कास्टू जय सातारा न्या कास्टू मध्ये तयार आहे. सर्व कोचना सूचना या ठिकाणी आलेली आहे. कोच पूर्ण युनिफॉर्म मध्ये या ठिकाणी यायचं आहे. सर्व कोचनी नियमाचं पालन करायचं. पाय सोडून घे तुझा. आधार कार्ड सापडलेला खेळ आलेला आहे. हा या ठिकाणी यायचं आहे. मॅच क्रमांक 1 दोघी पण आपल्याच चालू कुस्तीनंतर संपलेल्या कुस्तीमध्ये निळा कास्टूम धारण केले वैभव पाटील कोल्हापूर हे पैलवान लिहिले. अजून 1-2 उदयचे बालवान संभाजीनगर लाल कास्टूम मध्ये पहिला पुकार 5 वर्षीकर उदयचे आणि जयंत शेंडगे सातारा. सर्व पंचांनी जे आपल्याला आता फॉर्म दिलेले आहेत एटीचे ते भरून सुनील देशमुख सर व सुनील चौधरी सर यांच्याकडे जमा करावे. गडबड संपलेल्या कृतीमध्ये रेड कास्टूम शिवानी करते सोलापूर ही विजयी झाली आहे.